ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। महानगरपालिका निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 29 मध्ये भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार भूषण सुरेश राणे यांनी मोठ्या उत्साहात आपल्या प्रचाराची सुरुवात केली आहे। प्रभू श्री रामांच्या चरणी लीन होत धार्मिक विधी, महाआरती आणि परिचय पत्रकाच्या लोकार्पणानं हा शुभारंभ सोहळा अत्यंत भक्तिभावानं आणि भव्यतेनं पार पडलाय। समाजामधील सर्व घटकांना सोबत घेऊन विकास प्रधान राजकारण करण्याचा संकल्प भूषण राणे यांनी या प्रसंगी व्यक्त केला। प्रभागामधील नागरिकांशी नाळ जुळलेला सेवाभावी वृत्तीचा आणि युवा नेतृत्व म्हणून भूषण राणे यांच्याविषयी उपस्थितांनी प्रशंसोद्गार काढले आहेत। कार्यक्रमासाठी प्रभागामधील मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यामध्ये माजी नगरसेविका रत्नमालाताई राणे तसेच रश्मिताई हिरे बेंडाळे, योगिताताई अपूर्व हिरे, मुकेश दिलीप शहाणे, छाया दिलीप देवांग, अनिल चांदवडकर तसेच शीलाताई तुळशीराम भागवत, राजेश कोठावदे, प्रकाश भोकरे, प्रवीण अलई, राहुल गणोरे तसेच प्रवीण सोनवणे, सोनालीताई ठाकरे आदी मान्यवरांचा समावेश होता। यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता आणि उत्साह बघायला मिळालाय। प्रभागामधील विकास कामांची आखणी, सुशासन आणि लोकसहभाग यावरती आगामी काळामध्ये अधिक वेगानं काम करण्याचा निर्धार भूषण राणे यांनी व्यक्त केला। या प्रसंगी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री जी भाऊ बच्छाव यांनी अत्यंत प्रभावीपणे करून उपस्थितांची मने जिंकली आहेत। या शुभारंभामुळे प्रभाग क्रमांक 29 मधील निवडणुकीच्या वातावरणामध्ये उत्साह निर्माण झाला। भूषण राणे यांच्या उमेदवारीबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा आता सुरू झाली आहे। 2000 मताच्या फरकाने राणे परिवाराच्या पाठीमागे हा प्रभाग उभा राहिला। आता तिसऱ्यांदा परत प्रभू रामचंद्राला मी साकडं घालतो। हे प्रभू रामचंद्रा, 2 निवडणुकीत माझ्या पाठीशी उभा राहिला, माझ्या आईला निवडून आणलं, तसंच या तिसऱ्या निवडणुकीत माझ्या पाठीशी उभे राहा हीच विनंती या ठिकाणी करतोय। या निवडणुकीत गेल्या टर्म संपून आणि जी 4 वर्ष झाले आहेत, त्या 4 वर्षात मी माझा कुठेही संपर्क कमी पडू दिला नाही। मला ज्याने कोणी फोन केला असेल, आलोच 5 मिनिटात, हे जे माझं वाक्य आहे ते माझं कधी बदललं नाही आणि भविष्यात कधी बदलणार नाही। नगरसेवक होतो किंवा नव्हतो, पण माझी नाळ आणि जी जनतेशी जुडलेली आहे आणि ती जुडलेली राहील। अनेक लोक म्हणतात का बा ऍक्टिव्हावर फिरणार तू एकमेव नगरसेवक आहे, ह्या गल्लीतून जाय, त्या गल्लीतून जाय, इकडून जाय, तिकडून जाय। उमने साहेब समोर आहेत, उमने साहेबांनी कधी फोन केला, वरखेडतांनी कधी फोन केला, मला कोणी पण फोन करो, मी गेल्याशिवाय राहिलो नाही। हा 2 ते 4 माझा झोपेचा वेळ आहे, मान्य करतो। झोपेतून उठल्यावर आलेला मिस कॉल मी 100% हो फोन केला होता। एके दिवशी आता रिसंट 4 दिवसापूर्वी राजरत्ननगरला रात्री 12 वाजता पाणी चालू झालं, ते सकाळपर्यंत चालू होतं। सांगलेतांनी मला रात्री 2 वाजता फोन केला होता, भाऊ पाणी चालू आहे, पाणी बंद कर, पाणी वाया जातंय। म्हणजे महिला भगिनींचा माझ्यावरती रात्री बेरात्री फोन करण्याचा जो विश्वास आहे तो यावरून सिद्ध होतो। भूषणला फोन केला का भूषण फोन उचलतो, कोणी का असेल। अनेक लोक आहेत, आईरे आप्पा शेजारचे आहेत, माझे महाजन आहेत, अनेक लोक आहेत, मी प्रत्येकाचा नामोल्लेख करू शकत नाही, परंतु ते जे प्रेम आहे, तो जो विश्वास आहे, तो सार्थ ठरवण्यासाठी आज मी या ठिकाणी माझ्या परिचय पत्राचं प्रकाशन केलं आहे। मी जेव्हा फोन करायचो आणि बरंचसं काम आता त्याचं झालेलं आहे। खरं तर रत्नमालाताई राणे यांचं खूप चांगलं नाव प्रभागात आहे आणि अतिशय वयस्कर असून त्या सगळीकडे पोहोचत असतात। कधी पण बघितलं त्या अतिशय नम्र, सगळ्यांच्या समस्या समजून घेणाऱ्या आणि राणे कुटुंबीय हे सिडकोत खूप वर्षांपासून खूप चांगलं सामाजिक काम करतायत आणि म्हणूनच भूषण भाऊंनी पण भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला। खूप चांगला निर्णय भूषण भाऊंनी घेतलेला आहे आणि त्यांच्या पुढच्या भावी वाटचालीसाठी मी सीमाताई हिरेंकडून, त्याचबरोबर आमच्या भारतीय जनता पार्टीकडून, शहराकडून आज सुनीलजी केदार उपस्थित राहणार होते, परंतु त्यांची ट्रेन नागपूरवरून लेट निघाल्यामुळे, त्यांना लेट झाल्यामुळे ते इथे पोहोचू शकले नाही। परंतु सुनीलजींनी पण तुम्हाला खूप शुभेच्छा पाठवलेल्या आहेत आणि भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत आणि अगदी प्रभाग 29 मध्ये 4ही नगरसेवक
आपल्याला भारतीय जनता पार्टीचे निवडून आणायचे आहेत. किरण आहेर, सी 24 तास, नाशिक.